झालं आहे, पुणे शहर हे आता माफियांचं शहर म्हणून ओळखलं जायला लागलं आहे. पण ह्याच्यामध्येच आज जेव्हा हे प्रकार घडत आहेत की विषारी दारूमुळे जे बळी गेलेले आहेत, आज पुण्यामध्ये गुटखा माफिया ही एक माफिया मोठ्या प्रमाणावरती कार्यरत आहे. आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांची भेट तेवढ्यासाठीच घेतली की आम्ही नुसती गुटखा माफियांवरती कारवाई करा असं म्हणत नाही आहोत, तर आम्ही आज त्यांची नावं उघड केलेली आहेत आणि ती नावं आम्ही आज आयुक्तांना दिलेली आहेत. त्याचबरोबर ते कुठला ब्रँड विकतात हा ब्रँडसुद्धा आम्ही त्यांना सांगितलेला आहे. रादर आम्ही त्यांना हेही सांगितलेलं आहे की साधारणतः ह्यांची गोडाऊन्स कुठे आहेत की जिकडून हा माल सप्लाय होतो अख्ख्या शहरामध्ये. आयुक्तांनाही आम्ही त्यांना सांगितले. ती सगळी नावं 14 नावं जी आहेत ती 14च्या 14 नावं आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहेत. याबाबतचं एक पत्र आम्ही कालच तुकाराम मुंडे साहेबांकडे पाठवलेलं आहे कारवाईसाठी. आणि एकंदरीत तुम्ही जर बघत असाल तर ही जी माफिया आहे, ही माफियाच्या ह्या सगळ्यांवरती ऑलरेडी 8-8, 10-10 गुन्हे आहेत. आणि एवढे गुन्हे असूनसुद्धा त्यांच्यावरती 328 आणि तात्पुरती असं कलम होतं. आम्ही मागणी केली आहे ह्यांना मकोका लावा, कारण का तसं हे संघटित गुन्हेगारीमध्ये येतं आणि तो मकोका लावा हे मागणीसाठी म्हणून आम्ही आज आयुक्तांना भेटलेलो आहे. आयुक्तांनी आमचं हे बघून त्याच्यावरती ताबडतोब सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि ऑर्डर दिले की ह्या सगळ्यांचे क्राईम रेकॉर्ड हे मला पाहिजेत आणि येत्या 8 दिवसाच्या आत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.